एप्रिल आणि मे हे महिने म्हणलं की आपलं डाएट सगळं विस्कळीत झालेलं असतं. कारण समोर आंबे दिसत असतात, फणस दिसत असतो किंवा इतरही बऱ्याच गोष्टी असतात. आईस्क्रीम तर असतंच असतं. ह्यासाठी आपल्याला पहिलं आता पावसाळा सुरू व्हायच्या वेळेस डाएट कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं असतं. म्हणून मी ही डाएटची रेसिपी आठवड्यातून एकदा तरी दाखवणार आहे. नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला डाएटची संध्याकाळी कंटाळा आल्यानंतरसुद्धा अगदी कुकरमध्ये झटपट होणारी अशी रेसिपी दाखवत आहे. डाएटच्या रेसिपी म्हणलं की अगदी कंटाळवाण्या, बोर असतात असं तरुण मुलं म्हणतात. पण त्यांना जर अशी रेसिपी दिली तर अगदी खुशीने खातील. चला तर आता आपण ही डाएटची रेसिपी बघूयात. आज आपण प्रोटीनयुक्त मस्त खिचडी तयार करत आहोत. त्यासाठी 1 वाटी बासमती ब्राऊन राईस घेतलेला आहे. अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. आता हे दोन्ही आपण स्वच्छ धुवून घेऊयात. स्वच्छ 2 वेळेला पाण्याने धुवून त्यामध्ये 1 वाटी पाणी घालून ठेवलेलं आहे आणि एक अर्धा तास हे असंच भिजवून ठेवणार आहे. शेंगदाणेही एक अर्धा तास भिजवून ठेवणार आहे आणि मटार हे फ्रोझन मटार असल्यामुळं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे. हे अर्धा तास सगळं भिजून होईपर्यंत मी इथं एक मसाला तयार करून घेत आहे. हा ताजा मसाला करत आहे आणि हा मसाला कमीत कमी 3 ते 4 महिने अगदी फ्रीजच्या बाहेरसुद्धा छान टिकतो. खोबरं असं छान गॅसवरती भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. खोबरं असं गॅसवरती भाजल्यामुळं त्या खोबऱ्याला अगदी मस्त खमंग असा वास येत असतो आणि चवीलाही छान लागतं. खोबऱ्याबरोबर 2 चमचे जिरे, अगदी पाव चमचा लवंगा, अर्धा चमचा काळी मिरी असं घालून मिक्सरमधून हे वाटण काढून ठेवत आहे. एखाद्या छानशा बरणीमध्ये हे सगळं वाटण भरून ठेवत आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा अगदी अर्धा चमचा, 1 चमचा असं जर तुम्ही हे वाटण घातलं, तुमचा कुठलाही मसाले भाताचा पदार्थ असेल तो अगदी मस्तच होईल आणि तो भात अगदी खमंग टेस्टी लागेल. ब्राऊन राईस हा नेहमी थोडा अर्धा तास भिजत ठेवला तर त्याचा भातही छान होतो. अर्ध्या तासामध्ये तुरीची डाळ अशी छान भिजली जाते. तुरीची डाळ आणि तांदूळ एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे. दाणे आणि मटार हे दोन्हीही प्रोटीनयुक्त असल्यामुळं हे यामध्ये घालत आहे. त्यामध्ये आपण भिजवलेले शेंगदाणे घालायचे आहेत. डाएटसाठी मूठभर शेंगदाणे भिजवून खा असं नेहमी सांगितलं जातं. त्यासाठी असे हे दाणे भिजवलेले आहेत ते ह्या भातामध्ये घालत आहे. आपण बऱ्याच वेळेला मटार भात करतोच की, पण आज हा मटार घालून केलेला भाताचा प्रकार प्रोटीनयुक्त डाएटच्या दृष्टीने करत आहे. मीठ घालत आहे. आपण ह्यामध्ये नुसता भात करत नाही तर डाळ, दाणे, मटार ह्याच्या सगळ्याचा अंदाज घेऊन थोडंसं किंचित जास्त मीठ घालत आहोत. आता यामध्ये चवीनुसार थोडंसं तिखट, गरम मसाला, आपण केलेला खोबरा जिऱ्याचा मसाला असं घालून गरम पाणी घालत आहे. गरम पाण्यामुळं ब्राऊन राईस हा छान फुलतो. 1 वाटी तांदूळासाठी 2 वाट्या गरम पाणी, अर्धी वाटी डाळसाठी 1 वाटी गरम पाणी आणि शेंगदाणे, मटार ह्यासाठी अर्धी वाटी गरम पाणी असा एकंदरीत 3.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. अगदी छोटा चमचाभर तूप घातलेलं आहे. हवे असल्यास कढीपत्तासुद्धा घाला आणि सगळं मिश्रण छान एका चमच्याने सगळं एकजीव करून घेत आहे. कुकरमध्ये मीठ एकीकडं आणि तिखट एकीकडं असं होऊ नये म्हणून सगळं मिश्रण चमच्याने ढवळून घेतलेलं आहे. आता हा सगळा भात आपण कुकरमधून शिजवून घेणार आहोत. तुम्ही हा भात डायरेक्ट कुकरमध्ये लावला तरी चालेल. आम्हाला कोणताही भात डायरेक्ट कुकरमध्ये लावलेला आवडत नाही म्हणून मी अशा पद्धतीने हा भात करते. हे बघा,
आपला हा भात तयार झालासुद्धा. मटार आणि दाणे कसे वरती छान दिसत आहेत. ह्या भाताबरोबर खाण्यासाठी मी रायता केलेला आहे. नुसता ग्रीन सॅलेड, रायता, पापड. तुम्हाला डायटिशियनने जे सांगितलं असेल, डॉक्टरांनी जे सांगितलं असेल त्या पद्धतीने सॅलेड खा. थोडंसं लोणचं, तळलेली सांडगी मिरची असं मी ह्याबरोबर खाणार आहे. शक्यतो रात्रीचं जेवण हे अशाच पद्धतीचं असेल तर तुमचं डाएट अगदी उत्तम प्रकारे सांभाळलं जाईल. तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी अशी डाएटची रेसिपी दाखवणार आहे. तरी अशा रेसिपीज तुम्ही बघत राहा. पुन्हा भेटूयात. बाय.